50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। सोलापुरातून आजपासूनच मनोज जरांगेंची दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅली तर छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली। पोलीस आयुक्तांनी सभास्थळाचा आढावा घेतलाय। मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीमुळे आज सोलापुरातील शाळांना सुट्टी। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सुट्टी। जरांगेंना आधीच सांगितलं होतं निवडणुका लढल्या पाहिजेत, निवडणुकीचा निर्णय जरांगेंच्या फायद्याचा असेल। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं, राजकारणी लोकांना मोठं करणं हा आमचा पिंड नाही। राज्यात काहींना दंगली घडवायच्यात, जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका। कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं तरीही जरांगेंचं समाधान होत नाही। मराठ्यांना आरक्षण देणार असं महाविकास आघाडीनं जाहीरनाम्यात टाकावं, रावसाहेब दानवेंचा निशाणा। जरांगेंनी तुळजापुरामध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। सरकारला बुद्धी दे, जरांगेंची प्रार्थना। आपले 57 उमेदवार निवडून येतील असं मतदान करा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। राज्य सरकारकडून काही जाती समूहांच्या प्रवर्ग बदलास मान्यता। ठिलारी जातीची धनगर जातीत तत्सम जात म्हणून समावेशास मान्यता। बुलढाण्यात स्वाभिमानी संघटनेचा नियोजित संवाद मेळावा रद्द। कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना भवी मोर्चा रद्द करण्याची नामुष्की। बीडच्या नगर परिषदेत शिवसंग्राम संघटनेचं ठिय्या आंदोलन। शहरातील मूलभूत प्रश्नावरून संघटना आक्रमक। दापोलीत नगरपंचायत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी। धुळ्यात जिल्हा कामगार मंडळाचे ढिसाळ नियोजन। संसारोपयोगी साहित्य वाटप रखडलेलं आहे। साहित्य वस्तू लवकर मिळण्याची महिलांची मागणी। नाशिकमध्ये 17 वर्ग पदभरती कृती समितीचं आंदोलन चिघळलं। आदिवासी विकास भवनावर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवींसमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। नांदेडच्या आश्रमशाळेतील 12 विद्यार्थ्यांना विषबाधा। शाळेतील दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज। विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। कंधार तालुक्याच्या नेहरू नगरमधली घटना। धुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना अद्याप गणवेश नाही। युवा सेनेच्या पंचायत समिती सदस्यांकडून गणवेश उपलब्ध करून देण्याची मागणी। धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये दुपारच्या सत्रात ओपीडी सुरू करा। जनक्रांती प्रतिष्ठानची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी। भुजबळांच्या महत्वाकांक्षी नार पार नदी जोड प्रकल्पाला केंद्र सरकारचा खोडा। गुजरातला जाणारं पाणी महाराष्ट्रात अडवण्यासाठी केलेला प्रकल्प तर केंद्रानं नकार दिला तरी राज्यांतर्गत प्रकल्प पूर्ण होईल। नंदुरबारमध्ये नर्मदा काठाच्या 10 ते 12 गावांना जोडणारा बैलगावचा पूल अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे। वाहन चालकांचा पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास। पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी। नंदुरबारमध्ये वैजली ते नार्डे गावाला जोडणारा रस्ता पावसात कोसळला होता। टीव्ही9नं पुलाची बातमी दाखवल्यानंतर रस्त्याची दखल घेण्यात आली। वैजली ते नांदर्डे नवीन पूल तयार होणार। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही आगारांमध्ये दाद दुरुस्ती बसेसची संख्या अधिक। पावसाळ्यात अनेक बसेसला गळती लागल्यानं प्रवासी वर्गात संताप। तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाची जिल्हाधिकारी आणि सचिव सुजाता सैनिक यांना नोटीस। आरोपींवर गुन्हे नोंद न केल्यानं तसंच न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस। राज्यात झिकाची एकूण रुग्णसंख्या 80वर। पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 73 रुग्णांची नोंद। झिकाच्या रुग्णांमध्ये गर्भवती महिलांचं प्रमाण जास्त आहे। सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट। गेल्या 24 तासात कृष्णा नदीची पाणी पातळी 7.5 फुटानं उतरली आहे। गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये पावसामुळे 6 लोकांसह 27 जनावरांचा मृत्यू। मोठ्या प्रमाणात झाड घरं उद्ध्वस्त झालीत तर प्रशासनाकडून लाभार्थ्यांचे पैसे प्रलंबितच आहेत। उजनी वीर धरणामधून पाणी सोडल्यानं भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। अंबाबाई पटांगण येथील व्यास नारायण परिसरात पूरस्थिती। व्यास नारायण झोपडपट्टीतील 35 कुटुंबांचं रात्रीच स्थलांतर। पंढरपूरमध्ये उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा पात्रानं घेतलेलं रौद्ररूप। चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। सोलापुरातील भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील पूरसदृश परिस्थितीचा आढावा। पुण्यातील वरसगाव धरणाच्या भिंतीलगत महाकाय मगरीचं दर्शन। परिसरात दहशत। वन विभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नयनतारा वाघिणीच्या लघुपटाला इटलीतील गोल्डन लीप पुरस्कार। छायाचित्रकार दीप काठीकर यांनी नाल्यामधून प्लास्टिकची बॉटल तोंडात पकडून बाहेर काढतानाचा शूट केला होता व्हिडिओ। किरकोळ बाजारात 100 पार केलेल्या टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घसरण। टोमॅटोचे दर प्रति किलो 40 ते 50 रुपयांपर्यंत। आवक वाढल्यानं आठवडाभरात दर घसरले। अर्थसंकल्पात नागरिकांच्या सहभागासाठी पालिका ऑनलाईन अभिप्राय आणि सूचना मागवणार आहे तर नागरिकांना रस्ते, सांडपाणी, आरोग्य, उद्यानं आणि क्रीडांगणाची कामं सुचवता येणार। पुण्यात खड्ड्यांच्या तक्रारींसाठी पालिकेची विशेष मोहीम। पुणेकरांना आता दूरध्वनीवरून तक्रार करता येणार आहे। शहरात आतापर्यंत 1224 खड्ड्यांची दुरुस्ती।
जळगावात शेतकऱ्यांकडून तब्बल 84,112 क्विंटल ज्वारीची खरेदी. महाराष्ट्र राज्य पणन महासंघानं शासकीय खरेदी केंद्रांच्या माध्यमातून ज्वारीची खरेदी. पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढणार. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजावर अब्रू नुकसानीचा दावा तसंच गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत. छत्रपती संभाजीनगरमधील 9 मतदारसंघापैकी 4 मतदारसंघात दुबार नाव असल्याची तक्रार. तब्बल 1 लाख नावं दुबार असल्याची तक्रार आहे. कोळी समाजाकडून सह्याद्री अतिथीगृहावर घोषणाबाजी. मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठकीनंतर घोषणाबाजी. बैठकीत आयुक्त कोळी समाजाला बोगस म्हणाले. कोळी बांधवांचा आक्षेप. राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर असलेल्या 3,105 शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणार. येत्या 2 महिन्यात निर्णयाची अंमलबजावणी होणार. भाजप आमदार अभिमन्यू पवारांची माहिती. उदय सांगळे सिन्नर विधानसभेचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता. विद्यमान आमदार माणिकराव कुकाटे यांना सिन्नरमधून सांबळे यांचं तगडं आव्हान. भाजपच्या ताब्यात असणाऱ्या खडकवासला मतदारसंघावर अजित पवार गटाकडून दावा करण्यात आलेला आहे. खडकवासला मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचं अजित पवारांना निवेदन. निलेश लंकेंच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 2 सप्टेंबरला सुनावणी. सुजय विखेंकडून लंकेंच्या खासदारकीला आव्हान. लंकेंना हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून हजर राहण्याचा आदेश. भाजपचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हरेकरांकडून घेतली राज ठाकरेंची भेट. राज ठाकरेंनी भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला उधाण. धुळ्यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडेंच्या वतीनं 10,000 वृक्षांचं वाटप. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निर्णय. सांगलीत केंद्राच्या नवीन फौजदारी कायद्याच्या चित्र प्रदर्शनाचं आयोजन. केंद्रीय संचार ब्युरो, भारत सरकार आणि सांगली जिल्हा परिषदेचा संयुक्त उपक्रम. धुळे तालुक्यातील समजाणेमधील जवानाला वीरमरण. मणिपूरमध्ये कर्तव्यावर असताना जवान सुनील पाटील यांचं अपघाती निधन. सुनील पाटील यांचं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. वाशिमच्या रिसोड तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. नागरिकांनी अनेकदा तक्रार करून देखील प्रशासनाचं दुर्लक्ष. वाहन चालकांची तारांबळ.